संबंधित आर्टिकल्स कसे आहेत, आपण ते कोणाकडनं घेतलं, मग आता म्हणतो की USA कडनं घेतलं, मग ते कसं इम्पॅक्ट करतंय. तसं मग बाकीच्या काही-काही गोष्टी ज्या आपण संविधानामध्ये ॲड केल्या दुसऱ्या देशांमधनं, मग त्या कोणत्या? एवढं सगळं एका गोष्टीमागे बघायचं. मग त्या पद्धतीने आपण बघू याला. त्या उपराष्ट्रपती जे आहेत आपले त्यांचा राजीनामा झाला. आता त्यांचा आपण राजीनामा जर बघायला गेलो, तर जगदीप धनखड यांचा राजीनामा कलम जो आहे आपला 67A नुसार आपण म्हणतो की राजीनामा. पण जर कलम जर बघायला गेलं, तर 63, 64 पासून जर बघितलं तर 71 पर्यंत हे जे आर्टिकल्स आहेत आपले संविधानाचे, हे आपल्याला उपराष्ट्रपती पदाशी संबंधित आहेत सगळे. मग हे सगळे आर्टिकल्स आपल्याला एकदा लक्षात घेणं महत्वाचं आहे इथे. आणि ह्याच बेसिसवर राजीनामा कोणाला देतायत? ते राष्ट्रपतीकडे. म्हणजे अजून एक दुसरं पद कोणतं महत्वाचं आहे तर राष्ट्रपती. मग त्याच्याशी संबंधित आपल्याला कलम बघायचे. मग ते तर लगे 53, 57, 54 पासून सुरू होते. मग ते 53 पासून जर बघितलं तर 57 पर्यंत पुन्हा ते आलं. मग 58, 59 पात्रता आहे ज्या त्याच्या. मग ते पुनर्नियुक्तीस पात्र आहे. ह्या सगळ्या गोष्टी आल्या. ते एकामागे एक डॉट कनेक्ट करून आपल्याला आपल्या नोट्स बनवायचे. राजीनामा हे आपलं हेडिंग राहील फक्त नोट्स बनवताना. बॅकवर्ड लिंकेजच्या नावावर आपल्याला एवढं सगळं एका पूर्ण पेजवर फ्लो चार्ट बनवायचा आहे एवढ्या सगळ्याचा. तर त्यामध्ये जर कोणत्या कलमांतर्गत देत आहे हे 67A. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर राजीनामा कोणाकडे देतात ते द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीकडे. जर राष्ट्रपतीला राजीनामा देण्याची वेळ आली तर ते कोणाकडे देतील मग? उपराष्ट्रपतीकडे. बरोबर? ते ह्या गोष्टी पण लक्षात घ्यायच्या. कारण की आपण जेव्हा पेपरमध्ये स्टेटमेंट येतात बघा, इथं छोट्या-छोट्या गोष्टींवर आपण कन्फ्यूज होतो वेळेवर. आणि उपराष्ट्रपती पद जर आपण बघायला गेलं तर राज्यसभेचे काय ते पदसिद्ध अध्यक्ष आहे. पात्रतामध्ये काय-काय येतं त्यांना की राज्यसभेवर निवडून येण्याची त्यांची पात्रता पाहिजे. लाभाचं पद त्यांनी धारण नाही केलं पाहिजे. मग लाभाचं पद म्हणजे काय? तेही आपल्याला पाहिजे की एखादा गव्हर्नमेंट एम्प्लॉई चालेल का बरं का? नाही चालणार ना. एखादी सहकारी सोसायटी समजा साखर कारखाना आहे आपल्या गावाचा. त्याचा प्रमुख येतो. तिथून त्याला मस्त अर्निंग होती. तो व्यक्ती उपराष्ट्रपती नाही ना बनणार. त्याला ते साखर कारखान्याचं पद सोडावं लागेल तेव्हा तो उपराष्ट्रपती बनेल. ह्या छोट्या-छोट्या गोष्टीत हे वाचताना कसं वाटतं लक्ष्मीकांत वाचताना की हा पटपट आहे आलं गड्या मला. बट हे लिहून घेणं गरजेचं राहतं कारण की लक्ष्मीकांतमध्ये ते पूर्ण पॉलिटीचा झोन असतो. करंट अफेअर्सचे नोट्स बनवताना आपण सगळ्या अँगलला कनेक्ट करतोय ना. ह्या पद्धतीने हे नोट्स बनवणं तुमचं काम राहील. आणि त्याच्यानंतर त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदर राजीनामा देणारे ते तिसरे उपराष्ट्रपती. ह्याच्या अगोदर व्ही गिरी यांनी एक दिला आणि त्याच्यानंतर आर व्यंकटरमण ह्या 2 उपराष्ट्रपतींनी दिला. ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आणि न्यूजपेपरमध्ये एडिटोरियल्समध्ये हे 8 दिवसांपासून चालू आहे हा टॉपिक. कोणत्याही न्यूज चॅनलमध्ये बघा. रात्रीचे त्यांचे जे डिस्कशन असतात बघा 8 वाजेचे 7 वाजे त्याच्यामध्ये हा टॉपिक न्यूजमध्ये वारंवार येतोय. तर मग आपले UPSC पेपर काढताना किंवा MPSCचा जरी पेपर म्हटलं आपण तर काढताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या जात आहेत ना. आपल्याला त्याच्यामधला फापट पसारा सोडून द्यायचा की काय पॉलिटिकल चालू आहे. मग कोणत्या पार्टीचे आहेत, काय पॉलिटिकल इश्यू झाला, मग दोघांमध्ये काय कॉन्फ्लिक्ट झाला, ते आपल्याला काय काम आहे? सोडून द्यायचं ते. आपण फक्त आपल्या कामाचे बघायचे की जे आर्टिकल्स आहेत आपले 63 पासून 71 पर्यंत सगळे आर्टिकल्स पाठ करून ठेवले पाहिजे किमान. आणि आर्टिकल्स म्हणायला गेलं तर फंडामेंटल राईट, DPSP, कॉन्स्टिट्यूशनल नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, राष्ट्रपती संबंधितचे जे कलम आहेत हे तोंडपाठच पाहिजे आपल्याला. कारण की हे छोटा-छोटा जे एफर्ट्स आहेत का आपल्याला ते प्रीला 2 मार्क देऊन जातात आरामशीर आणि ते काढताय आपलं सिलेक्शन तेवढ्या ह्याच्यात. छोटे-छोटे एफर्ट्स आपले. ते म्हणत नाही का थेंबा थेंबानं सागर बनते. हे छोटे एफर्ट्स आहेत मग हे पॉलिटिकली. कन्सेप्ट सगळेच वाचताय. लक्ष्मीकांत सगळेच वाचताय ना. आपल्याला ह्या स्मार्ट एफर्ट्सवर काम करावं लागेल इथे. आणि त्याच्यानंतर त्यांचा राजीनामा जो आहे आपला, तो त्यांनी राष्ट्रपतींना उद्देशून आपल्या हस्ताक्षरात लिहून राजीनामा सादर केला. आणि राजीनामा सादर केल्यानंतर लगेचच प्रभावी होतो. हे गोष्ट इथे लक्षात ठेवा. इथे कन्फ्युज काय होऊ शकते 14 दिवसांची सूचना. हे बऱ्याच ठिकाणी होतं बघा. जर स्टेटमेंट आलं समजा राजीनामा दिला 14 दिवसांची पूर्वसूचना देऊन द्यावा लागेल. असं आहे का काही? ते असं कॉर्पोरेट एम्प्लॉय नाही आपलं की महिनाभर काम कर बाबा फ्रीमध्ये तरी राजीनामा दिला तरी. तसं आहे का? नाही. त्या दिवशी मी समजा तुमच्यापैकी कोणी एक उपराष्ट्रपती पदावर आहे. तुम्ही राजीनामा दिलाय. त्या दिवशीपासूनच तो प्रभावी होईल. तुम्ही ते पद सोडलं. आणि तुम्ही जे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहात, बरोबर? तर त्यावेळी राज्यसभेचे जे उपसभापती राहील का ते तुमची जागा घेतील लगेच तात्पुरता.
जोपर्यंत पुन्हा नव्या निवडणुका होत नाही, उपराष्ट्रपती निवडून येत नाही तोपर्यंत. आज मी ऑफिसमध्ये गेले, साइन केलं, लिहिलं आणि ठेवलं प्रेसिडेंटच्या टेबलवर की मी सोडत आहे. हे कागदोपत्री, पण त्यांना एक आयडिया तर राहतेच ना की हा व्यक्ती राजीनामा देतोय. हो, ती पूर्वसूचना आहे. महाभियोग जर मग ते सुप्रीम कोर्टचे जज वगैरे असो किंवा राष्ट्रपती असो, महाभियोगाच्या अगोदर पूर्वसूचना द्यावी लागते. काढून टाकत नाही का त्यांना पदावरनं, संविधानाचा भंग केला. इंग्लिश मीडियम त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलं त्यांच्यावर काही कारवाई जरी करायची असेल, दिवाणी खटला असेल, फौजदारी खटले, हे खटला जरी आणायचा असेल त्यांना, तर त्यासाठी त्यांना 14 दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागते. पण राजीनाम्यासाठी नाहीये. तर हा छोटासा फरक आहे. पण हा लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रभावी तेव्हापासूनच होईल आणि पूर्वसूचना देत नाहीये ते. आणि त्यांच्या निवड पण आपल्याला लक्षात घ्यायची त्याच्यानंतर. आणि त्याच्यानंतर जर राज्यसभेचे जे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम केले असल्यामुळे संसदीय नेतृत्वाला तात्पुरती पोकळी निर्माण होते आणि कार्यवाहक उपाध्यक्षाची तरतूद नाहीये. कार्यवाहक नाहीये लगेच कोणी पर्यायी. जे उपसभापती आहे का तेच ते काम करतील की पर्यायी. आता लोकसभेमध्ये बघा आपले जे अध्यक्ष असतात ते गेल्यावर कोण करतं? उपसभापती. उपसभापती पण नसेल तर ती एक कमिटी बनती बघा. त्या कमिटीतला कोणीतरी एक बनेल. असं आहे का की लगे उपराष्ट्रपती येतील तिथे? नाही येणार. राज्यसभा जरी असली वरिष्ठ सभागृह तरी ते तिथे नाही येऊ शकत. लोकसभा तिथे पॉवरफुल आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या एकदा नोट डाऊन करणं आणि ते रिवाइज करणं आपलं काम आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं की रिक्त जागा भरण्यासाठी जी निवडणूक होती ती पुढील उपाध्यक्ष जे आहेत आपले त्यांची निवडणूक मावळत्या उपाध्यक्षांच्या कार्यकाळाच्या समाप्तीपासून 60 दिवसांच्या आत ती होणं अपेक्षित आहे. म्हणजे 2 महिन्याच्या आत आपल्याला ते पद भरायचंच आहे. त्याच्यापेक्षा जास्त डिले आपण नाही करू शकत आहे त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मध्यावधी राजीनाम्याच्या बाबतीत अध्यक्षांप्रमाणे तिथे जागा 6 महिन्याच्या आत भरली पाहिजे. म्हणजे समजा आपण उपराष्ट्रपती आहोत, आपला कार्यकाळ संपतोय आजपासून, तर त्याच्या 2 महिन्याच्या आत दुसरा उपराष्ट्रपती आलाच पाहिजे. ते जर मिड टर्म मी रिझाईन करून दिलं समजा, तर 6 महिन्याच्या आत ती जागा भरली गेली पाहिजे. तोपर्यंतच उपसभापती आपलं ते काम करू शकतात. त्याच्यावर ते नाही करणार ते काम. आणि त्यानंतर जर बघितलं तर एकच अट आहे की निवडणूक शक्य तितक्या लवकर घ्यावी. तर 6 महिन्याच्या आत भरायचं म्हणतात शक्य तितक्या लवकर घेऊ आपण. त्यात सगळे पॉलिटिकल क्लॅशेस वगैरे ते पहिलेच ठरलेलं असतं की कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार राहणार आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर भारतीय निवडणूक आयोग राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा जो आहे 1952 यांच्या अंतर्गत निवडणुका होतात. जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही निवडणूक घेते. स्टेट निवडणूक आयोग सेंटर गव्हर्नमेंटचे जेवढे पण आहेत का मग राष्ट्रपती, पंतप्रधान, इव्हन आपल्या लोकसभेच्या जरी निवडणुका म्हटलं ते इलेक्शन कमिशनच घेते. आपल्या ज्या लोकल बॉडी आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या निवडणुका स्टेट घेतंय. राज्य निवडणूक आयोग जे आहे का ते त्याच्या निवडणुका घेते. ह्या नाही घेत. हे छोटासा फरक आहे बरं का. पण हे छोटे छोटे फरक आहे का आपल्याला खूप स्टेटमेंट मध्ये कन्फ्युज करतात. कारण की आपण असतो एक्झामच्या प्रेशरमध्ये. तिथे स्टेटमेंट आले की मग थोडं ऑल आर करेक्ट आहे की 1 करेक्ट आहे की 2 करेक्ट आहे कन्फ्युज व्हायला लागतं. त्यानंतर जर बघायला गेलं आपण 3 उपाध्यक्षांचा कार्यकाळ नवनिर्वाचित उपाध्यक्ष जे आहे पूर्वसुरीच्या उर्वरित कार्यकाळाचा काही असो पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ मिळतो. जसं आपण ग्रामसभेमध्ये बघतो बघा की समजा आपण ग्रामसभेमध्ये आहोत, सरपंच वगैरे आहोत, काही पदावर आहोत, तिथून उरलेला जो राहतो का 5 पैकी 3 वर्षात राजीनामा दिला, उरलेले 2 वर्ष मिळतील. शेवटचे 1 महिन्यात जरी राजीनामा दिला, नव्याने निवडून आलेला माणूस 1 महिनाच काम कर, वापस पुन्हा 5 वर्षासाठीचा एक पूर्ण वेळ निवडला जाईल. हे आपण ग्रामसभेमध्ये बघतो. पण इथे तसं नाहीये. आज आता मध्यावधी राजीनामा दिलाय, नव्यानं जो व्यक्ती निवडून येईल त्याला त्याचे पूर्ण 5 वर्षाची टर्म मिळेल. आणि त्यांचा जर बघायला गेलं तर आपण पहिलं नागरिक म्हणून कोणाला बघतो? आपल्या देशाचे राष्ट्रपती. हे सेकंड हायेस्ट पद आहे आपलं. तरी पण ह्या गोष्टी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि उपसभापती जो आहे आपला तो आपण थर्ड जरी म्हटला तरी पण त्याला मिळणारे अधिकार आणि उपराष्ट्रपतींना मिळणारे अधिकार यामध्ये खूप तफावत आहे. त्यांचा पे जरी सेम असला पण त्यांना मिळणारं संरक्षण मात्र वेगवेगळं आहे. त्यांची होणारी निवड मात्र वेगवेगळी आहे. राज्यसभेचा उपसभापती जो असेल तो त्यांच्या सभेतनं निवडला जातोय. हे तसं नाही होते.
ह्या 2 गोष्टी इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं पुढचं, तर पात्रता आहेत, की मग ते निवडून यायसाठी भारतीय नागरिक असावा, 35 वर्ष त्याची वयाची पूर्ण असावी, राज्यसभेचा मेंबर म्हणून निवडून यायस असावा आणि त्यानंतर त्यांनी लाभाचं पद धारण केलेलं नसावं कोणतंही. ह्या 4 अटी पूर्ण करणारा कोणताही व्यक्ती आपण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला पात्र आहे. ह्या 4 अटी जर आपण पूर्ण करत असू तर आपणही जाऊन तिथे उभं राहू शकतो. फक्त आपल्याला पाठिंबा पाहिजे कोणत्या राजकीय पक्षाचा, की अच्छा हे निवडून येऊ शकतोय हा व्यक्ती. अन्यथा काय फायदा आहे? अपक्षमध्ये मग असे किती उभे राहतात, पण त्यांची व्हॅल्यू नाही राहत ना तेवढी. आणि फक्त 3 लोकांनी आजपर्यंत मध्यावधी राजीनामा दिलात. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. गिरींनी केव्हा दिला तो आपल्याला काम आहे. त्यानंतर व्यंकटरमणा जे आहेत त्यावेळी तिथले पॉलिटिकल सिनारिओ काहीही असो त्यावेळेचा आणि आताचाही काही असो. पण हे 3 लोक जे त्यांचा कार्यकाळ आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी काय काय इम्पॉर्टंट इव्हेंट्स होत होते. ते इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आता त्यामध्ये इथे दिले बघा 63 to 71 जे आहे. ते उपराष्ट्रपती संबंधित आहे. आणि त्याच्यामध्ये इलेक्टरल कॉलेज आहे, की निवड कशी होती त्याची त्याच्यामध्ये. आणि संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांद्वारे निवडले जातात. निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य हे इथं लक्षात घ्या. निवडलेले आणि नामनिर्देशित म्हणजे आपण आता राज्यसभेचे जे 12 जे सदस्य आपण नियुक्त करतो बघा, राष्ट्रपती नियुक्त करतात, ते पण ह्यांना निवडायला कारणीभूत आहेत. राष्ट्रपतीचं तसं आहे का, फक्त निवडून आलेले लोक मत देतात राष्ट्रपतींना. आणि ह्यांच्यात आणि त्यांच्यात अजून एक दुसरा फरक की स्टेट गव्हर्नमेंट जे आहे, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, ते इथं मतदान नाही करत उपराष्ट्रपती पदासाठी. राष्ट्रपती पदासाठी विधानसभा वोट करतीये. मग विधानसभाच करेल, विधान परिषद कशी करेल? विधान परिषद सगळ्या राज्यांमध्ये नाहीये ना आपल्या. त्यामुळे विधानसभा ज्या ज्या राज्यात आहे, मग ते बॅलन्स नाही होणार ना वोट. एकल संक्रमणी मतदान पद्धती आहे ना ती. ते बॅलन्स होण्यासाठी तो पूर्ण कोटा कंप्लीट करण्यासाठी आपल्याला विधानसभा असेल ती, लोकसभा, राज्यसभा या तिघांचे निवडून आलेले सदस्य, नियुक्त केलेले सदस्य नाही. मग राज्यसभेचे 12 असतील किंवा आता ते 20 पासून आपण बंद केलं, अँग्लो इंडियन जे 2 नियुक्त करत होतो, तर ते असतील. हे पहिले मतदान करत नाही राष्ट्रपतीसाठी, पण उपराष्ट्रपतीसाठी मात्र ते मतदान करू शकता. 12 लोक सदस्य. आता समजा सचिन तेंडुलकर यांना नियुक्त केलं होतं, मागे मेरी कोम यांना नियुक्त केलं होतं. आता रिसेंटली ते आपले जे सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश होते बघा, रंजन गोगोई, त्यांना नियुक्त केलेलं. म्हणजे हे जे पद त्या एका स्पेसिफिक फील्ड मध्ये उच्च ज्ञान असलेले आहेत ना, आणि त्याच्यात ते राहतच मग ते आपसुक त्यांचं धागोदर की मी ह्या पक्षाच्या सपोर्टवर आहे, त्या पक्षात. आता आपण एका पक्षाचे आमदार आहोत, खासदार आहोत, आपण आपल्या पक्षाची आयडियोलॉजीची त्याच फेवर मध्ये वोट करणार ना, नाही तर अँटी डिफेक्शन लॉ नाही का लागणार आपल्यावर. आपण मग पक्षांतर करतो असं झालं ना ते एक प्रकारे. लिगली मी ह्या पार्टीमध्ये आहे, पण मी काम बी पार्टीसाठी करते, म्हणजे मी दोन्हीकडनं लाभ घेते. असंच झालं ना ते. पडद्यामागून इकडून लाभ, तिकडून लाभ. ह्या गोष्टी होऊ नये म्हणून तर मग आपण सगळ्या गोष्टी आहेत. अँटी डिफेक्शन लॉ आणण्याचं कारणच हे होतं खरं. हे पडद्यामागून होणारं पूर्ण राजकारण उघड करायचं. कारण की फिक्स स्टेबल गव्हर्नमेंटच मिळत नाही ना त्यामुळे. आता आपल्या महाराष्ट्राचं बघा 19च्या निवडणुकांनंतर किती चाललंय बरं का पूर्ण. एक पक्ष निवडून येतोय, तो बनवतोय आघाडी एका ए पार्टी सोबत, मग निवडून पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी दोघांमध्ये वाद होतोय. मग त्या वादातनं ती ए पार्टी सोडून तो तिसऱ्याच एका पार्टीला जॉईन करतोय, मुख्यमंत्री बनतोय. मग आता हा ए पार्टी शांतता बसणार नाहीये, ती खाटाटोप करत बरोबर आमदार फोडतीचे, ते करतात. हे वारंवार बघतोय ना आपण 19 पासून आपल्या राज्यामध्ये. आताही आपले जे मुख्यमंत्री बनलेत, उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद झालं किंवा उपपंतप्रधान पद झालं, हे कॉन्स्टिट्युशनल थोडी आहे. कलम आहे का त्याच्यासाठी काही? नाही. हे पॉलिटिकल आयडियोलॉजी आहे की 2 एकत्र येऊन आले, आता निवडून आले, सोबत निवडणुका लढवलेल्या आहेत. आता काय करायचं, ह्याचे एवढ्या जागा निवडून आल्यात, त्याला जर काही दिलं नाही समजा, आता त्याचे आमदार खासदार घेऊन चालला जाईल. बरोबर आहे ना. आपल्याला शेवटी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचं काम काय की ज्यांना बहुमत आहे त्यांना सत्तेवर बसवणं. त्यांची भूमिका इथपर्यंतच आहे ना शेवटी. ते कार्यकारी प्रमुख आणि वास्तव प्रमुख ह्याच्यात फरक झाला. नामदारी प्रमुख आणि वास्तव प्रमुख मध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला. आहेच नाही उपमुख्यमंत्री पद आपल्याला. उपराष्ट्रपती पण ते कसं आहे की नाही कलम त्याच्यात 63 to 71. उपपंतप्रधानसाठी आहे का एखादा कलम? आपण पंतप्रधानासाठी पण 71
आपलं 75-74 आपण असं विचार करतोय की हा ह्यामध्ये असेल की मंत्रिमंडळाचा एक प्रमुख असेल ज्याचं नाव पंतप्रधान असेल, तो काम करेल. अशी तरतूद आहे. जर व्यवस्थित जर तुम्ही वाचलं, डी बासू जरी वाचलं त्याच्यातही हेच स्टेटमेंट मिळेल. लक्ष्मीकांत जरी वाचलं तर हेच स्टेटमेंट मिळेल. दुसरं स्टेटमेंट नाहीये. हे पद असेल. राष्ट्रपतीसाठी तरी लिहिलेलं आहे 53 मध्ये की भारताचा एक राष्ट्रपती असेल. 74 आणि 75 मध्ये आहे का बरं का तसं? नाही. मंत्रिमंडळाचा एक प्रमुख असेल. त्यानंतर जर बघायला गेलं तर प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने त्याची निवडणूक होतील आणि एकन हस्तांतरी मताद्वारे आणि गुप्त मतदानाद्वारे निवडणूक अधिकारी जे आहेत ते घेतील. हे असं वोट आपण वर्गात बसलोय आणि सांगतोय, जसं आपण विधेयक पास करताना म्हणतो बघा, प्रेझेंट आणि वोट करणारे मोठ्याने हो म्हणतील, येस म्हणतील, नो म्हणतील. तरी पण जर सॉल्व्ह होत नाही तेव्हा ते चिठ्ठी टाकतात. तेव्हा ते त्या माईकवर ते प्रेस करता बटन. तसं नाही, हे गुप्त मतदान पद्धतीने होईल. आता ह्या गोष्टी इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यांची शपथ जर बघायला गेलं तर ते काय पदाचे कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याची शपथ राष्ट्रपती किंवा नियुक्त व्यक्ती घेतात. राष्ट्रपती शपथ देतोय त्यांना, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश देत नाहीये. राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांनी नियुक्त केलेला व्यक्ती. मग त्यावेळी ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असू शकतात, न्यायाधीश असू शकतात. पहिले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देत नाही, ते राष्ट्रपतीला शपथ देतात. ह्या खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टीत. आणि राष्ट्रपतींची शपथ आपल्याला कुठे मिळते? कलम 60 मध्ये मिळते. आणि ह्यांची शपथ कुठे आहे आपल्याला? अनुसूचित आपल्या. पहिल्या अनुसूचीमध्ये काय राज्य, त्याचं क्षेत्र वगैरे जे आहे. दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय वेतन भत्ते. तिसरी जी अनुसूची त्याच्यामध्ये शपथ मिळते. हे छोटे छोटे डिफरन्स. राष्ट्रपती तिथल्या त्या ओथच्या लिस्टमध्ये नाहीये. कलम 60 नुसार राष्ट्रपतीची शपथ वेगळी आहे. हे वारंवार सांगते, त्याचं कारणच हे की ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि आपण नोट डाऊन केलेलं कधी बरं राहत आहे. लक्ष्मीकांत मध्ये प्रिंट करून आहे, सगळ्यांकडे लक्ष्मीकांत आहे. ते वाचताना मस्त छान वाटतं, पण ते वेळेवर नाही आठवत ह्या गोष्टी. त्यामुळे नोट्स बनवा करंट अफेअर्स. त्यानंतर राजीनामा लेखी पत्राद्वारे राजीनामा देऊ शकतात. त्याच्यानंतर रिक्त जागा पदावधी संपल्याने, राजीनामा देऊन काढून टाकल्याने, मृत्यूमुळे किंवा अपात्रतेमुळे रिक्त होते आणि शक्य तितक्या लवकर घेतलं पाहिजे, हे 68 मध्ये सांगितलं. 63 to 71 हे कलम आपण एकदा लक्षात, एक टेबलच बनवून घ्यायचे आपल्या नोट्सच्या ह्याच्यामध्ये. 63 to 61 आर्टिकल लिहायचं, त्याच्या पुढे काय काय प्रोव्हिजन्स आहेत त्याचे एवढे लिहून ठेवायचे. ए आणि बी 68 आहे, त्याच्यानंतर 68 ए नुसार मग ते राजीनामा देत आहेत. तिथे बी मध्ये त्यांचं ते तेवढं लगेच लागू होईल वगैरे असं सगळ्या गोष्टी. पण आता हे जे कलम आहेत, आता सगळं पाठ करणं शक्य नाहीये. तर वारंवार जर तुम्ही त्याला रिवाइज कराल तर ते नक्कीच पाठ होणार. ते म्हणत नाही का, लक्ष्मीकांत धर्मग्रंथ आहे आपल्यासाठी, प्री जर पास करायची असेल तर तो किती पण स्पेक्ट्रम म्हणे लक्ष्मीकांत. मल्टिपल रिव्हिजनची गरज आहे यातनं, या 2 टॉपिक्सनं. कारण की ते 2 पुस्तकं आपल्याला 5 ते 10 प्रश्न सहज देऊ शकतात. पण ते तेवढं प्रॉपर अॅनालाइज आपण केलं पाहिजे त्याचं. उगाच वाचतोय म्हणून वाचलं नाही पाहिजे त्याला. त्यानंतर प्राथमिक भूमिका, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ते आर्टिकल काय 64. परंतु आता त्यांचा अध्यक्ष आहे, तर मग लोकसभेच्या अध्यक्षांप्रमाणे त्यांचे अधिकार नाहीयेत. त्यांचे अधिकार तुलनेने कमी आहे. आता मनी बिल आहे नाही आहे, हे उपराष्ट्रपती ठरवतील का? नाही ठरवणार. मनी बिल साठी काय अधिकार आहेत का राज्यसभेला? नाही. 14 दिवसाच्या आत पास केलं तर पास केलं, नाही तर पास झालं, चला पुढे चला. ते असंच झालं ना की ते आपण ते 8वी पर्यंत सरसकट पास करतोय सगळे मुलं. तसंच झालं ते की जा बाबा पुढच्या वर्गात जाऊन बस एकदाच. 14 दिवसांच्या आत मनी बिल काहीच करू शकत नाही राज्यसभा. चेंजेस सुचवले तेही काही लोकसभा एक्सेप्ट करेलच याची गॅरंटी नाहीये. लोकसभा ठरवेल घ्यायचंय की नाही घ्यायचंय. म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त पॉवर कोणाकडे येतात? लोकसभेकडे येतात. पण तरी राज्यसभा अनावश्यक आहे असं आपण म्हणू नाही शकत. हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत त्याचे. मग समसमान मतं आली तर हे वोट करतात. इथे दोघांमध्ये सिमिलॅरिटी आहे. पहिलेच वोट करतायत का ते? नाही. पण जेव्हा संयुक्त बैठक होती तिथे ह्यांना विशेष अधिकार नाही आहेत बरं का. जे लोकसभेच्या अध्यक्षाला आहे. अध्यक्षस्थानी कोण आहे? लोकसभेचा अध्यक्ष आहे. हे राहत नाही. भले उपराष्ट्रपती असले तरीही ते सगळ्यांसारखं वोट देतात तिथे. जे काय माझं वोट असेल ते. म्हणजे त्यांच्या पक्षाचं जे काय असेल ते त्याला वोट देतील. त्यावेळी ते सदस्य आहेत राज्यसभेचे. जेव्हा आपण संयुक्त बैठक बघतो त्यावेळी फक्त लोकसभेचा जो अध्यक्ष आहे त्यालाच फक्त समसमान मत झाल्यावर हे करू शकतोय. बाकीच्यांना काही नाही. बाकीचे सरसकट एक वोट द्या.
ते सदस्य नसतात पण मग ते उपस्थित राहू शकतील ना तिथे. नाही वोट नाही, सॉरी वोट नाही देणार ते. आणि त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ते सदस्य नाहीयेत, ते फक्त निवडून आलेले आहेत, बरोबर. तर पण मग त्यांचे अधिकार जर बघायला गेले तर ते हेड म्हणून आहेत तिथे. म्हणजे उपसभापती ते सदस्यांपैकीच एक आहे. तसं लोकसभेमध्ये तसं आहे का, सदस्यातलाच एक निवडला जातोय. हे छोटे छोटे डिफरन्स आहेत, पण ते लक्षात घेणं आपलं काम आहे. त्याच्यानंतर काढून टाकण्याची प्रक्रिया जर बघितलं तर प्रभावी बहुमत जे आहे संसद सदस्यांच्या 50% जास्त जर असतील त्यांचं आपल्याला बहुमत पाहिजे जर काढायचं असेल तर, जे 14 दिवसांची पूर्व सूचना देऊन काढतोय त्यांना. तर ते असेल तर आपण ते पास करू शकतो. त्याच्यातही बघा विशेष बहुमत आहे बघा, प्रेझेंट अँड वोटिंग टोटल किती आहे त्याच्या 50% आणि प्रेझेंट जे आहे त्याच्या 1/3 हे असतील तर ते त्या पदावरून काढले जाऊ शकतात. आतापर्यंत एकही व्यक्ती काढल्या गेलेला नाही, ना राष्ट्रपती, ना मुख्य न्यायाधीश, ना उपराष्ट्रपती, कोणीही काढल्या गेलेलं नाहीये. इव्हन आपले इलेक्शन कमिशनचे जे आपले हेड आहेत का त्यांना जवळपास ह्याच पद्धतीने काढतोय, तेही तसे काढल्या गेलेले नाहीत आतापर्यंत. एका राष्ट्रपतींवर झाली होती वेळ पण ते भगवती म्हणून आहेत बघा, पण त्यांनी ते काही शक्य झालं नाही बहुमती, तर त्यामुळे ते त्या पदावरच राहिले. त्यामध्ये जर पुढचं जर बघायला गेलं आपला प्रधानमंत्री धनधान्य, सॉरी हे धन झालंय, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आहे बघा. आता ही योजना जर आपण बघायला गेलं तर ही आपला जो बजेट आहे का 25-26 त्याच्या बजेटमध्ये 1 फेब्रुवारीला आलेली आहे. त्याचा कॅबिनेटची मंजुरी आता रिसेंटली मिळाली मागच्या आठवड्यात. त्यामुळे आपण हा टॉपिक एकदा बघतोय. आता नाव काय सांगतं, PMDDKY, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. आता ह्या योजनेचा मुख्य पर्पज काय, आपण काय म्हणतो की आजही आपल्या देशात जवळपास 60 to 65% लोक जे आहेत त्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उत्पन्न कशावर आधारित आहे, कृषीवर, कृषी किंवा त्याच्यावर आधारित एखादा जोडधंद्यावर, बरोबर. शेती नाही जरी करत आहे, शेळी पालन करते, मेंढी पालन करते, कुक्कुटपालन करणारे, दुग्धजन्य व्यवसाय आहे त्यांचा काहीतरी, ते शेतीवर आधारितच आहे काहीतरी उद्योग किंवा एखादा कुटीर उद्योग आहे त्याच्यावर आहेत. मग जर तसे लोक जर आपल्या देशात 60% टोटल पॉप्युलेशनच्या म्हणजे 142 करोड पैकी जर 60% लोक जर फक्त कृषीशी कमी अधिक प्रमाणात जर संबंधित आहे तर मग त्यांच्यासाठी आपल्याला जेवढं जास्त काम करता येईल तेवढं करावं. आणि रिसेंट इयर्स मध्ये जर बघितलं, बजेट जर नीट अनालाइज केलं तर कृषी क्षेत्रासाठी बघा वेगवेगळ्या स्कीम्स येतात. का, कारण की जे आहे ते सस्टेनेबल पाहिजे, आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन पण पाहिजे. मग ते प्रोडक्शन करताना ते पर्यावरणाचं नुकसान नाही करायचं, प्लस इकॉनॉमी पण गड्ड्यात नाही घालायची की किती मोठं अनुदान दिलं, सबसिडी देऊन दिली आणि त्याचा काय बेनिफिट मिळत. आज महाराष्ट्राचं बजेट सर बघा ना, आता प्रधानमंत्री धनधान्य जी योजना आहे समजा आपण महाराष्ट्रापुरतं लागू करायची म्हटली, असे 100 जिल्हे शोधणार आहेत प्रत्येक राज्यातनं, 1-1, 2-2 पूर्ण भारतातनं, की ज्यांची पोटेन्शियल आहे पण क्षमता होत नाहीयेत पुढे ग्रो. आता आपला मराठवाडा इमॅजिन करा, आपल्या इकडे ज्वारी बाजरी आपण घेऊ शकतो उत्पादन, भरड धान्यांचं उत्पादन होऊ शकते आपल्याकडं, एकदम लगेच तांदूळ आणि ऊस नाही होणार जास्त, पण भरड धान्य ज्वारी बाजरी होऊ शकते. पोटेन्शियल आहे की नाही आपल्या मातीमध्ये, पण ते पोटेन्शियल आहे. कपाशीचं उत्पादन होऊ शकते, कापूस होऊ शकतोय. मग या 3 गोष्टींपासून जेवढं आपल्याला उत्पादन घेता येईल तेवढं घ्या ना. नाहीतरी आपल्याला सध्या प्रोटीनची, रिच प्रोटीनची खूप गरज आहे, विटॅमिन्सची खूप गरज आहे. आपल्या शरीरामध्ये म्हणत नाही का आपलं पोट भरतं, पोषण भरत नाहीये आपल्याला. आपल्याला जेवढे डेली कॅलरीज लागतात तेवढे आपण कन्झ्युम करत नाहीत. मग हे भरड धान्य जे मिलेट्स इयर आपण 23-24 घेतला आणि ते इंटरनॅशनल मिलेट इयर आलं. मग त्यावेळी आपण हे भरड धान्य त्यांना प्रोत्साहन देणं, मग त्याला प्रोत्साहन द्यायचं म्हटलं, अशा योजना आहेत बघा, PM धनधान्य योजना. मग त्या अंतर्गत जो एरिया अशा गोष्टी देऊ शकतोय समजा, मग त्या एरियामधला एखादा जिल्हा पकडायचा. नाही, जिल्हा स्तरावर आहे, पूर्ण भारतातनं 100 जिल्हे काढायचे. पोटेन्शियल आहे पण क्षमता, ते उत्पादन तेवढं देत नाही. आणि त्याचं न देण्याचे कारण काय, की विपणन व्यवस्था व्यवस्थित नाही, मार्केटिंग नाहीये, पायाभूत सोयी सुविधा नाही. म्हणजे समजा उत्पादन घेतलंयस, हमी भाव भेटत नाहीये, शेतकरी घेईल का ते उत्पादन. बियाणांवर जास्त खर्च होतोय, मग त्याला सबसिडी द्यावी लागेल. पेस्टिसाइड्स आहेत जे कीटकनाशक वापरतोय किंवा रोग पडतोय एखाद्या पिकांवर वारंवार, दुष्काळी पाऊस पडतोय समजा, अवकाळी पाऊस आला, एक तर ओरडला दुष्काळ, नाही तर कोरडा दुष्काळ. आता बघा मे मध्ये पाऊस पडला आणि आता पिकांना आता जास्त गरज आहे की नाही बरं का. आपल्या खरीप हंगाम सुरू करतोय आपण, त्या खरीपच्या पिकांची पेरणी झाली सर्वांची, पाऊस तेवढा आला का, आणि जिथं आला तिथे एकदम पूर सारखाच आला.
का की वॉटर शेडचं मॅनेजमेंटच नीट नाही झालं. मग ह्या अशा परिस्थितींना तोंड देण्यासाठी कसं काम करायचं? गोदाम पण लागतील ना, स्टोरेज. आता पिकाचं उत्पादन घेतलं. असं आपण मराठवाड्याकरता ज्वारी, बाजरी म्हणतो. ते जर आपण हिमालयन रिजनमध्ये गेलो किंवा हाय अल्टिट्यूडच्या रिजन्समध्ये गेलो, तिथे बेरीज, स्ट्रॉबेरीज यांचं उत्पादन होऊ शकते. त्याच्यापासून जॅमचे प्रोडक्ट म्हणजे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ग्रो करू शकते. एमएसएमई ग्रो करू शकते. आपली मायक्रो स्मॉल फायनान्स ज्या आहेत, त्या ग्रो करू शकते. म्हणजे कनेक्टेड आहेत की नाही ह्या गोष्टी? आता जिथे ऊसाचं उत्पादन जास्त होते तिथे साखर कारखाने बनवू शकतोय ना चांगले. असं तर नाही ना की इथं ऊस ऊस होतोय शेतामध्ये. चाललंय 400-500 किलोमीटर तिथे साखर कारखाना आहे. ते ऊस उन्हानं जाईल ना त्याच्यातला गोडवा. काय उरेल त्यात साखर बनायला? मग ते गोडवा गेला म्हणतात त्या ऊसाला भाव मिळेल का त्या शेतकऱ्याच्या? ह्या सगळ्या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहेत, की म्हणजे विपणन व्यवस्था, मार्केटिंग नीट जमलं पाहिजे. की जिथे उत्पादन होतंय, पोटेन्शियल आहे, तिथे उत्पादन होते मार्केटपर्यंत पोहोचवणे, बाजारापर्यंत पोहोचणे. मग ते प्रक्रिया करून असो किंवा रॉ मटेरियल असो. आणि शेतकऱ्यांना योग्य त्याचा मोबदला मिळवून देणं. प्लस त्याच्यानंतर गोदामांची व्यवस्था करणं. सध्या भाव नाहीये. आता साठेबाजी होते बघा, व्यापारी लोक करतात, की एखाद्याच काही उत्पादन आले समजा, घेऊन घेतलं पूर्ण. ते होतच. आता दिवाळी येईल बघा. हरभऱ्याची डाळ वगैरे दिवाळीमध्ये, तेलाचे साठे, हरभऱ्याची डाळ, मैदा वगैरे हे सगळे जे गोष्टी दिवाळीमध्ये जे प्रोडक्ट्स आपण खातो समजा स्निग्ध पदार्थ, त्याच्यामध्ये हे वापरले जाणारं प्रोडक्ट आहे हरभऱ्याची डाळ. त्याचा साठा आतापासूनच व्यापारी करायला लागतात. बरोबर दिवाळीमध्ये प्राइस वाढते, तेलाची पण प्राइस वाढते, खाद्यतेलाची का वाढते? कारण की हे साठा करून ठेवतात. मग ही जी साठ्याची व्यवस्था व्यापाऱ्यांना आहे, तशी सरकार मान्य साठ्यांची व्यवस्था जर शेतकऱ्यांना करून दिली, तर शेतकरी व्यापाऱ्यांना कमी भावात नाही देणार. ते म्हणतील ठीक आहे, राहू दे, नको देऊ भाव, आम्ही ठेवतोय आमच्या गोडाऊनमध्ये गव्हर्नमेंटला. तिथे नाममात्र शुल्क घ्या तुम्ही त्यांच्याकडनं. फ्री दिलं तर काय, मग आपल्या देशात वाया घालायची सवय होऊन जाते फ्री दिलं तर. नाममात्र शुल्क जे काय असेल ते द्यायचं आणि तिथे स्टोअर करायचं. ह्या सगळ्या स्कीम्स पण आहेत ना, नॉर्थ ईस्ट मध्ये चालतं हे. तिथले प्रोडक्शन ते वापरतायत तसं. जर नॉर्थ ईस्ट आपण म्हणतो की दुर्गम भाग तिथे जमू शकते. मध्य प्रदेश जास्त कृषी उत्पादन देते, गुजरात देते, महाराष्ट्र देते, उत्तर प्रदेश देते, पंजाब हरियाणा देते, कर्नाटक देते, तमिळनाडू देते. ह्या राज्यांमध्ये जे विकसित राज्य आहे त्यांच्यामध्ये ह्या सुविधा होऊ शकतात ना आरामशीर. पायाभूत सोयी सुविधा आपल्याला बऱ्या आहेत, नॉर्थ ईस्ट पेक्षा कित्येक पटीने बऱ्या आहेत. बऱ्या म्हणण्यापेक्षा चांगल्या आहेत मी तर म्हणते, एकदम बेस्ट कंडिशन मध्ये. आपण नाव ठेवतो त्यांना कारण की त्यांना तेही भेटत नाहीये. त्यांना बरं वाटतं हे. म्हणजे मार्केटिंग तर करायचंच आहे, गोदामांची व्यवस्था द्यायची, सबसिडीज द्यायची, पण मग हे सगळं करून एका छताखाली आणायचं हे सगळं. ते असं नाही करायचं ना, ते की बघा की पाईपलाईन गेलीये, रस्ता बांधला आणि मग पाईपलाईनसाठी खोदू लागले, तसं नाही करायचं. सगळ्या ज्या कृषी संबंधित ज्या काही स्कीम्स आहेत वेगवेगळ्या, ह्या एका छताखाली एका अम्ब्रेला स्कीमच्या अंतर्गत आणायच्या. ते अम्ब्रेला कसे त्याचे वेगवेगळ्या अँगल्स काढ्यात, तसं एकत्र आणायच्यात ह्या सगळ्या, की ज्या ॲग्रीकल्चरशी धान्याशी संबंधित आहे. मग त्याच बेसिसवर जर आपल्याला बघायला पीएम कुसुम योजना ज्या आहेत अशा वेगवेगळ्या किंवा त्या सोलार एनर्जीवाल्या ज्या योजना आहेत. मग शेतीयोग्य जमिनीमध्ये तुम्ही सोलार पॅनल लावून कसं ठीक आहे, तुम्हाला सोलार इलेक्ट्रिसिटी मिळतीये, सस्टेनेबल सगळं मिळते. पण पडीक जमिनीवर जर ते पॅनल लावले आणि चांगल्या शेतीयोग्य जमिनीवर शेती घेतली तर ते फायदेशीर राहील ना. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण ज्या आपण इम्प्लिमेंट करताना चुका करतोय गव्हर्नमेंटच्या. मग त्यावर काम होणं गरजेचं आहे. गव्हर्नन्सचा जो GS2चा पार्ट आहे तो ह्याच गोष्टीवर आहे. स्कीम आहे. मग GS2ला क्वेश्चन काय असं येणार की ही स्कीम आहे सांगा. नाही ना, त्याच्यात निगेटिव्ह इम्पॅक्ट काय, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय स्कीम इम्प्लिमेंट करताना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गव्हर्नन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये लिहायच्या आहेत. आता ही स्कीमवर जर क्वेश्चन आलाय समजा, पीएम धन-धान्य योजना, तुमची टीकात्मक परीक्षण करा, की क्रिटिकली अॅनलाईज करा. तुम्हाला चांगले पॉइंट्स सोबत निगेटिव्ह पॉइंट्स पण लिहिता आले पाहिजे त्याच्यात. 100 जिल्हे निवडायचे कसे भारतातून? स्कीम येते त्याच्यावरचे मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट्स. आता जर पीवायक्यू नीट अॅनलाईज केलं तर हे लगेच जाणवतं की हा कशा टाईपचा क्वेश्चन फिरतो. मग पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मध्ये काय बघू शकतो आपण की एक गोदाम मिळू शकते, मार्केटिंग स्ट्रॅटेजी मिळू शकते, हमी भाव मिळेल व्यवस्थित. हे पॉझिटिव्ह झालं. पण निगेटिव्ह पण तर बघा ना, सरकारवर पण बोजा वाढेल ना. ऑलरेडी आपल्याकडे टॅक्स कमी, आपलं अंदाजपत्र तुटीचंच जातंय. आपण इकडून तिकडून कर्ज घेऊन त्याला आणतोय बॅलन्स करत. मग त्याच्यावर पर्याय कसा राहील? ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून आपल्याला आन्सर द्यायचे. त्यामध्ये जर नीती आयोगाच्या आकांक्षापूर्व जिल्हा कार्यक्रमापासून प्रेरित आहे आणि त्याच्यामध्ये 11 केंद्रीय मंत्रालयांमधील 36 योजनांचं विलिनीकरण आहे. आता हा फॅक्च्युअल डाटा ह्या योजनेबद्दल, की 36 ज्या योजना आहेत ज्या कृषी क्षेत्राशी कमी अधिक प्रमाणात संबंधित आहे, ह्या आपल्याला एका छताखाली आणायच्यात.
कशा अंतर्गत? पीएम धनधान्य कृषी योजनेअंतर्गत. आणि त्यामध्ये मग त्याच्यामध्ये 100 जिल्हे जे आहेत मग त्याच्यामध्ये सुधारित सिंचन देणं. नुसतं पीक घ्यायला सांगून जमेल का? सिंचन व्यवस्थाच दिली नाहीये. कसं जमणार आहे बरं का? आता जर समजा आपल्या मराठवाड्यात आपलाच एरिया इमॅजिन करा. आपल्याकडे सिंचन व्यवस्था पाहिजे तशी डेव्हलप झालेली नाहीये. मराठवाड्यामध्ये पण नाही आणि आपल्याकडे अजूनही सिंचन व्यवस्था विहिरींवरच अवलंबून आहे जास्त करून. मेजॉरिटी विहिरीवरच अवलंबून आहे आपल्या आणि बोरवेलचं पाणी आपण ग्राउंड वॉटर पूर्ण सत्यानाश करणं लावलंय. अजून खोल बोर जाऊन. बरोबर आहे ना? लागत नाही पाणी, घ्या अजून खोल पाणी. ह्या पद्धतीमध्ये बोरवेलचं ग्राउंड वॉटरच आपण काढतोय पूर्ण आणि त्याच्यात डांबरीकरण, सिमेंट, काँक्रीटचे रस्ते बनवतोय म्हणजे पाणी पण झिरपत नाही. ते ग्राउंड वॉटर बॅलन्स असं होत नाहीये ना. आणि जे आहे पाणी मग त्याचं पुरासारखं वाहून जाते, नुकसान करत सगळ्यांचं. त्यावर काम करणं. मग इरिगेशनच्या पद्धतीमध्ये मग ठिबक सिंचन आपल्याकडे चांगलं होऊ शकतं. आता आपल्या जायकवाडी भरतं बघा, ते दारणा कादवाची दारं जर उघडली नगरमधनं, तर लगेच ते पूर्ण ते येतं मग गंगापूरपर्यंत येतं, गंगापूरहून लगेच जायकवाडी, जायकवाडीपासून लगेच ते माजलगावच्या धरणापर्यंत जातं ते बीडकडं मग तिकडे. तिकडून पुढं काही होत्या पाण्याचं. आपल्याला भेटलं ना बदल, ह्या ॲटिट्यूडवर आपण काम करतो. मग तसं न करता ते पाण्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित असावं ना. कालवा सिंचन असेल, पाटबंधारे विभाग काम करतो बघा, त्यांनी पण एफिशियंटली काम करणं गरजेचं नाही, एफिशियन्सीने काम करणं. मग ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, कालवा सिंचन असेल, कूपनलिका आहेत. ह्या सगळ्या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे इथे. सिंचन व्यवस्था नीट द्यायची आहे. तेव्हा ते पीक घेतील ना. म्हणजे बियाणं वाटून दिली अनुदानं देऊन, कीटकनाशकं वाटली, पावसाचं एक थेंब नाही, कसं पाणी देतील त्या पिकांना ते? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून इम्प्लिमेंट करायचं. म्हणून मग 36 योजनांचं विलिनीकरण. उगाच 36 योजना विलिनीकरण नाहीये. जे सिंचनासाठी असलेल्या योजना काय त्या पण ह्याच्यामध्ये कन्सिडर केले. सबसिडीसाठी असलेल्या त्या ह्याच्यामध्ये कन्सिडर केले जाईल. एमएसएमईज जे आहेत, जे मार्केटिंग देतंय, की पीक विकावं. काही फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत, त्या सेटअप करून देत आहेत. काही कुटीर उद्योग सुरू करून देतात यावर आधारित. आता बांबूची शेती करतात बघा. काय होणार बरं का? खातो का बरं का आपण? का पांडा आहे का ते बांबू खायला? नाही ना. त्याच्यातनं कुटीर उद्योगच आहे ना. गृहोपयोगी वस्तू बनवल्या जात आहेत, शोभेच्या वस्तू बनवल्या जात आहेत आणि त्या विकल्या जात आहेत ना तिथे. त्या सस्टेनेबल आहे कारण की ते डिकम्पोज होऊ शकते. तुटलं तर गाडा तुम्ही त्याला जमिनीत 10-5 वर्षांनी त्याचं डिकम्पोज होऊन जातं आरामशीर. म्हणजे प्लास्टिक पेक्षा पर्यायी चांगलं आहे. ते मागे बघा ते शार्क टँक मध्ये ते एक आले होते बघा. ते लाकडाची खेळणी बनवून आणली होती त्यांनी. म्हणजे चांगलं आहे ना आणि आर्टिफिशियल कलरच्या ऐवजी नॅचरल कलर वापरली होती ती खेळण्यांना. म्हणजे बालकांचं आरोग्य म्हणजे एकंदरीत पुढची पिढी पण संरक्षित राहील. वस्तू पण म्हणजे जे अनावश्यक होणार नाही आणि प्लास्टिक पासून होणारं प्रदूषण जे आहे, प्लास्टिक प्रदूषण त्यालाही पर्याय आहे. ते ह्या सगळ्या ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज ज्या आहेत, त्या काम करणं. मग ह्या सगळ्या स्कीम्स एकत्र येतात. आणि मग तिथून मग हे काम फक्त शेतकरी धनधान्य म्हटल्यावर फक्त पिकांसाठी नाहीये. तर फूड प्रोसेसिंग, फक्त फूड प्रोसेसिंग नाही तर त्याच्यावर आधारित कुटीर उद्योग. हे सगळं इथं फक्त काय स्ट्रॉबेरीज आणि बेरीज पासून जॅम बनवायचं, टोमॅटोपासून केचप बनवायचं आणि झालं. असं नाही. ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि त्यानुसार मग काम करायचंय. आणि त्याच्यात मग एकात्मक कृषी समर्थन प्रणाली जी आहे, ती एकात्मिक कृषी असावी. की ओव्हरऑल सर्वांचा विकास झाला पाहिजे. आता माझ्या शेतामध्ये एखादं XYZ उत्पादन होतंय समजा किंवा भुईमुगाच्या शेंगा माझ्या शेतात मी लावते. तर त्यामधनं फक्त ते खायसाठीच वापरल्या जाईल का शेंगा? नाही ना, त्याच्यातनं खाद्यतेल पण तर बनवू शकतोय. त्याची जी टरफल आहे, त्याला इंधन म्हणून पण जाळलं जाऊ शकते बऱ्याच ठिकाणी. त्याच्यावर काही होतंय का प्रक्रिया? ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. एखादं पालेभाज्याचं उत्पादन आहे समजा. ते पालेभाज्या घेतायत. मग त्या कमीत कमी कीड लागून मार्केटमध्ये येणं. जास्त फवारा नाही पाहिजे त्याच्यावर कीटकनाशकांचा. ऑर्गॅनिक फार्मिंग व्यवस्थित असावी. ह्या सगळ्या गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर बघा अंमलबजावणी आणि देखरेख कोण करेल? स्कीम तर चांगलीच आहे ना. अंमलबजावणीवर इम्प्लिमेंटमध्येच आपल्या इकडे स्कीमचे डब्बे बंद होऊन जातात सगळ्या. प्रत्येक बजेटमध्ये बघा 4-5 स्कीम एकदम मस्त एकदम धडाक्यामध्ये 2 महिने एडिटोरियलमध्ये चालतात फेब्रुवारी-मार्च. इम्प्लिमेंट कसं? ते रिव्ह्यू पण तर झाला पाहिजे ना. ते आपल्या पेपर सारखे बघा. 4 महिने अभ्यास करायचा पण सेमिस्टर एक्झाम द्यायची का की 4 महिन्यात काय शिकलो? त्याच्यासाठीच आहे ना. ते रिव्ह्यू कोण करेल? आता 117 जे आहेत आपल्या, एक समर्पित डॅशबोर्डचा वापर केला जाईल त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये मागोवा घेतला जाईल आपल्या प्रगतीचा आणि त्यासाठी मग जर बघायला गेलं तर मासिक पुनरावलोकन केलं जाईल. मंथली त्याला रिव्ह्यू केलं जाईल की तुम्ही एवढा फंड मिळतोय ना, तो कसा इम्प्लिमेंट करता हे डिस्ट्रिक्ट लेव्हलवर आहे. मग इथे काम कोण करेल आपला?
डिस्ट्रिक्ट कलेक्टर काम करेल, उपजिल्हाधिकारी काम करेल, तालुका स्तरावर तहसीलदार, नायब तहसीलदार काम करतील, ग्राम स्तरावर जर बघितलं तर ग्रामसेवक यांचं काम करतील. हे जे अधिकारी BDO जे आहेत, हे अधिकारी जे आहेत महसूल विभागाचे आपले, हे ते काम करतात. प्लस प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे असतं बघा, एक पुरवठा निरीक्षक असतो. ते आपलं पुरवठा का रेशन दुकानावर जे पुरवठा वगैरे फूड ऑफिसर्स असतात, ते रिव्ह्यू करतील की जे गोदामांमध्ये ठेवलेलं जे धान्य आहे, ते खराब तर नाही होते ना. आता गोदामामध्ये स्टोअर केले आणि त्याची काही निगाच राखली जात नाही. मग गेलं ना ते धान्य. समजा गव्हाची पोते लावून ठेवली तिथे. मग त्याच्यामध्ये किडे जरी झाले तरी बघायचं नाही. ह्याला काही अर्थ राहील का? काही फळं ठेवली आहेत. मग शेतकरी ठेवेल का बरं का त्याचं जर धान्य नुकसान होत असेल तर? नाही ठेवणार ना. मग ते कोल्ड स्टोरेज वगैरे, मग ते साठा व्यवस्थित होतोय का? ह्या सगळ्या गोष्टींचा मंथली रिव्ह्यू घेतला जाईल. म्हणजे एक ते म्हणा का परीक्षेच्या धाकानं तरी अभ्यास करतील किमान. हे मंथली रिव्ह्यू घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर जिल्ह्यासाठी केंद्रीय नोडल अधिकारी नियुक्त केला जाईल. एक अधिकारी नियुक्त केला जाईल. म्हणजे ह्यांच्यापैकीच मग डिस्ट्रिक्ट कलेक्टर असेल, उपजिल्हाधिकारी असेल, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यापैकीच एखाद्याला निवडलं जाईल. मग तो त्याच्यावर देखरेख करेल. ते काम थोडंसं वाढेल त्यांचं, पण त्याचे बेनिफिट्स आपल्याला ओव्हरऑल जास्त मिळतील. आपल्या इकॉनॉमीला बूस्ट मिळणार आहे ना. 60% लोक जर अवलंबून आहे, जर 4 पैसे त्यांच्याकडे आले समजा चांगले, तर मग ते इकॉनॉमीला बूस्टच करणार आहे. काहीतरी नवा खर्च करतील, ते काहीतरी इनोव्हेटिव्ह करतील. त्यांच्या कृषीमध्ये काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी घेतील, ट्रॅक्टर घेतील एखादं किंवा सिंचन व्यवस्था विकत घेतील. नाहीच काय तर स्वतःच्या चैनीसाठी काहीतरी घेतील एखाद्या. मग तिथून पण तर रेव्हेन्यू मिळतोच आहे की नाही. समजा एखादी बाईक जरी विकत घेतली, 9% स्टेट जीएसटी जाईल, 9% सेंट्रल जीएसटी जाईल, 18% जीएसटी तर भेटेल किमान. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असं खायच्याऐवजी असं खायचं, पण खायचं. ह्या सगळ्या गोष्टी इथे लक्षात घेणं आणि विविध स्तरांवरील समित्या ज्या जिल्हा स्तर, राज्य स्तर आणि राष्ट्रीय पातळीवर एक समिती बनवली जाईल पूर्ण हेरार्कीमध्ये. एक राज्य स्तरावर असेल, एक जिल्हा स्तरावर असेल, एक स्टेट नॅशनल लेवलवर. ही हिला रिपोर्ट करेल, ही हिला रिपोर्ट करेल. ही जी रिपोर्ट जाईल जी फायनल, ती दरवर्षी रिव्ह्यू होणार पूर्ण. कारण की ही स्कीम आपण किती वर्षांसाठी वापरतोय? 6 वर्षांसाठी वापरतोय. आपण 25-26च्या बजेट पासून सुरू करतोय 6 वर्षांसाठी. आणि टोटल जर लागत जर बघितली एवढं सगळं करायचं ना, खर्च पण तर लागल 24,000 करोडची आपली स्कीम आहे पूर्ण. एवढी जर लागत लावतोय भारत सरकार दर 6 वर्षीसाठी, दरवर्षी जर 24,000 देतोय, मग या 6 वर्षात हा रिव्ह्यू करून जर फायदेशीर ठरली, तर अजून काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया बनेल ह्याच्यातनं. इथं लक्षात एक पोर्टल वगैरे बनवलं जाईल त्याच्यावर ते रिव्ह्यू केलं जाईल सगळं. आता आपलं ते डिजी लॉकर वगैरे बनवलं बघ सगळं आपला सगळं डाटा आहे त्याच्यावर. की आपण 10वीचं 12वीचं मार्कशीट आहे, डिग्रीचं आहे, आपलं कुठून काय काय शिक्षण झालं सगळं पूर्ण एकाच छताखाली आलं की नाही. तसंच दीक्षा पोर्टल आणलं बघ महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कोविडच्या पिरियडमध्ये. पहिलीपासून ते 12वी पर्यंतचे बुक्स आहेत त्याच्यात. स्वयंप्रभा नावाचं एक पोर्टल आहे बघा. हायर एज्युकेशनचे बुक्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहे सॉफ्ट कॉपीमध्ये. काही पेड पण आहेत. पेड केलं त्याचं प्रीमियम वगैरे घेतलं आपल्याला स्टँडर्ड बुक्स वापरायला मिळतात हायर एज्युकेशन. नीट, JEE, IIT, UPSC, MPSC सगळ्यांचं आहे ते स्वयं प्लस म्हणून, स्वयंप्रभा म्हणून पोर्टल आहेत. भारत सरकारचे पोर्टल्स आहेत. खूप खूप कमी पैशांमध्ये प्रीमियम देतात हे खरं बघायला गेलं तर. वापरायला पाहिजे ते. त्यानंतर बघा निसार सॅटेलाइट जे आहे नासा आणि इस्रोचं जॉईंट एफर्ट्सने लॉन्च केले जाते. आता ते 30 जुलै 2025 मध्ये श्रीहरिकोटा येथून GSLV F-16 नुसार ते लॉन्च केलं जाणार. हे खरं बघायला गेलं ना तर 23 पासून न्यूज मध्ये निसार सॅटेलाइट लो अर्थ ऑर्बिट मध्ये फिरणार आहे ते ऑब्झर्व करणार आहे. हे 23 पासून होतं आणि मार्च 2024 मध्ये लॉन्च करायचा प्लॅन होता. बट काही टेक्निकल इश्यूज असल्यामुळे ते आपण 30 जुलै 25 मध्ये लॉन्च करतो. म्हणजे 1 वर्ष पूर्ण लेट. कारण की कंबाईन एफर्ट्स आहे इस्रो आणि नासाचे आणि त्यामध्ये ते ऑब्झर्व काय करणार आहेत अर्थच्या जो कॉम्पॅक्ट जो आहे आता लो अर्थ ऑर्बिट जर बघायला गेलो आपण ही आपली पृथ्वी आहे. समजा ही आपली पृथ्वी आहे. त्याच्यामध्ये ही जी लो अर्थ ऑर्बिटची जी रेंज आहे त्या रेंज मध्ये ते दर 12 दिवसांनी त्याचा पूर्ण एक सायकल पूर्ण करणार आणि ऑब्झर्व करणार आणि रिव्ह्यू देणार. त्याच्यामध्ये काय बघितलं जाईल मग बायोमास ऑब्झर्व केले जाईल, ग्लेशियर्स ऑब्झर्व केले जाईल, पाण्याची पातळी ऑब्झर्व केली जाईल, एखादा वणवा पेटला आहे तर तो का पेटतोय ते ऑब्झर्व केलं जाईल. आणि ह्याच्याशीच रिलेटेड एक मागे आलं होतं बघा आपण इको ट्रेस नावाचं.
इकोट्रेस नावाचं एक सॅटेलाइट लॉन्च केलं होतं बघा आपण इस्रोनी मागे. हे ह्याच्याशीच केलं होतं की त्यामध्ये कसं की एखादं जंगल आहे समजा ते कोरडं झाले त्याच्यातली पाण्याची पातळी कॅप्चर केली जाईल सॅटेलाइटद्वारे, रेडार सॅटेलाइटद्वारे, की ओलावा आहे का त्या पाण्यामध्ये, नमी आहे का, ह्युमिडिटी आहे का. जर ते झाड पूर्ण शुष्क झालंय, कोरडं झालंय, तर मग ते घर्षणानं पेटू शकतंय लवकर. मग ते एक तर ते झाड वापस काही आणता येईल का त्यामध्ये, नाहीतर ते काढून टाकणे मुळासकट. म्हणजे जे वन वे पेटतात ते वाचवू शकतोय आपण त्यातनं. इकोट्रेस. ते इटलीमध्ये मागे बघा ते वाईल्ड फायर लागली होती, लॉस एंजल्सची वाईल्ड फायर लागली होती. हे अशा घटना टाळण्यासाठी. हे निसर्गापासूनच प्रेरित होऊन इस्रोने बनवले इकोट्रेस. सॉरी इकोलॉजिकल ट्रेस जो आहे आपला तो लक्षात घेतला जाईल. ताण येतोय ना इकोलॉजीवर, मग तो लक्षात घ्यायचा आणि तिथे काहीतरी उपाययोजना करायच्या पटकन. पूर्व सूचना मिळते ना. तिथे पुराच्या अगोदर पातळी येते बघा, पाण्याची पातळी वाढतीये, खाली करा. एनडीआरएफचे जवान येतात बिचारे, कोस्टल रिजन मध्ये जे राहतात लोक त्यांना सुरक्षित स्थळी हलवतात. ह्या गोष्टींसारखं काम आहे ते. तसं हे निसार सॅटेलाइट काय करेल, व्हॉल्कॅनोज, अर्थक्वेक, इकोसिस्टम डिस्टर्बन्स जे आहे त्याला ऑब्झर्व करेल. तर व्हॉल्कॅनिक इरप्शन जे आहेत ते ऑब्झर्व केल्या जातील. आता व्हॉल्कॅनो फुटतोय, अर्थक्वेक होतोय, आपण तर तिथं काय कॅमेरा घेऊन जाऊ नाही शकत आहे ना, की भूकंप येतो मी चालले माझा कॅमेरा घेऊन, रिश्टर स्केल घेऊन किती आलं मोजायला. जे प्लेट टेक्टॉनिक बाउंड्रीज आहेत, जे आपल्या मार्जिन्स आहेत कन्व्हर्जन डायव्हर्जन असलेल्या एरियातले, तिथे ठेवलेली आहेत ऑलरेडीच. आणि प्लेट टेक्टॉनिक बाउंड्री पण आपल्या सगळ्यांना माहिती फिजिकल जिओग्राफीमध्ये. आपण म्हणतो रिंग ऑफ फायर, 75% ऑल व्हॉल्कॅनोज आणि अर्थक्वेक तिथेच येतात जगभरातले. उरलेले 25% इकडे तिकडे तर येत आहे ना. आता मागे ते तुर्की सिरियामध्ये झालं होतं. ती प्लेट टेक्टॉनिक बाउंड्री म्हणूनच झालं ना. आफ्रिकामध्ये पण बघा ते लेक्स आहेत पूर्ण, ताना, तुर्काना, तंगनेका वगैरे, विक्टोरिया वगैरे पासून बघा नाईल रिव्हरचे जे पात्र ते तुटती, ती डायव्हर्जन होतंय, वेगवेगळं दूर जात आहे ते का. आफ्रिकन प्लेट आणि एशियन प्लेट आहे ती दूर जाते ना तिथे. असे जे मार्जिन्स आहेत तिथे अर्थक्वेक व्हॉल्कॅनोज येत आहेत वारंवार, मग तिथे लक्ष ठेवणं. हे पूर्ण दर 12 दिवसांचं सायकल आहे त्यांचं. दर 12 दिवसात पूर्ण फिरणार आणि 12 दिवसात ती माहिती ते देणार की काय काय कॅप्चर केलं. बायोमास ऑब्झर्व केले जातील. मग वेगवेगळे जे बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत ते पण ऑब्झर्व केले जातील. ग्लेशियर्स ऑब्झर्व केले जातील, नॉर्थ पोल, साऊथ पोलचे. फक्त तेवढेच ऑब्झर्व केले, आपले हिमालयाचे पण ऑब्झर्व केले जातील. पूर्ण पिघळतंय का. ते ग्लेशियर पिघळणं म्हणजे आपल्याला फ्रेश वॉटर मिळते, बस नाही ना तेवढं फ्रेश वॉटर मॅनेज नाही ना आपलं नीट. वारंवार का पूर येतात बरं का हिमालयन नद्यामध्ये, कारण की मॅनेजमेंट नीट नाही आहे, नद्यांमध्ये कचरा आहे. पाण्याचं नदीचं पात्र तर आहे मोठं, पण आपण कचऱ्याने गाळ साचवून ठेवला तिथं पूर्ण. मग त्यात काही धार्मिक कारण आहेत, काही आपले विकासात्मक कारण आहेत. डंप केला जातोय कचरा, कचराच डंप केला जातो ना आपला वेस्ट, पूर्ण जे काही वापरल्या जात नाही ते फेका नदी पात्रामध्ये. धार्मिक कारण तर फक्त दिसणारा चेहरा आहे, बाकीचं पण बघणं गरजेचं. कारखाने वगैरे बघा ना तुम्ही. गंगा नदी लिव्हिंग एंटिटी आहे, जीवित नदी आहे, किती प्रदूषण आहे बरं का तिच्यामध्ये. ब्रह्मपुत्रा रिव्हर का वारंवार येत आहे फ्लड. सिंधू नदी आपल्याला फक्त आपल्या बघतो आपण की फक्त तिच्या उपनद्याच आपल्या इकडून जातात, मेन पात्र तर नदीचं आहेच नाही आपल्याकडे. तरी बघा ना इंडस व्हॅली ट्रिटी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे, उपनद्यांमध्ये पाणी आहे. पंचनदमध्ये जेव्हा पाणी एकत्र येतं तेव्हाच त्या पाकिस्तानला भेटते. ऑलरेडी तिथे पाण्याची कमतरता आहे. पण जर मिडावल हिस्ट्रीमध्ये जर बघायला गेलं, ते बाबरचं ते सुजुके बाबरीमध्ये लिहितो बघा तो, काबूलची गरिबी नको का नको, कारण की पाणी नाही तिथे नीट. हिंदू कुश खैबर पख्तून जो बेल्ट आहे, व्हॅली जी आहे, पाण्याची कमतरता आहे तिथे. आज अफगाणिस्तानची ही परिस्थिती काय आहे, खडतर आहे खूप का, कारण की पाण्याचा साठा कमी आहे. भले तिथे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन होती, पण ती सिंधू नदीच्या कारावर होती, तीरावर होती, सरस्वती नदीच्या पात्रावर होती, म्हणून ती तिथं ग्रो करू शकली. पण त्यावेळी इतका उपसा नव्हता करत ना पाण्याचे तिथले लोक, थोडं मॅनेजमेंटनी वापरत होते. आपण ते भेटतंय वापरून घ्या पूर्ण, ते तसं नव्हतं करत. ह्या गोष्टी इथे आहेत. आता मग तिथे सतीश धवन स्पेस सेंटर जे आहे तिथे डिसेंबर 21 मध्ये ठरलेलं आहे. डिसेंबर 21 मध्ये नासा इस्रो कंबाईन असा काही जॉईंट प्रोजेक्ट करेल. ऑफिशियली लॉन्च कधी झाला 2023 ला. सॅटेलाइट लॉन्च कधी होणार होतं 24 मार्च मध्ये. ते लॉन्च कधी होत आहे आपलं 30 जुलैला. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता. आणि दोन्ही देशांचा कलेक्टिव्ह आहे इस्रो आणि नासा, दोन वेगवेगळ्या ज्या स्पेस एजन्सीज आहेत. एक सगळ्यात मोठा बजेट असलेली, एक कमी बजेटमध्ये चांगलं काम करणारी. असंच झालं ना, इस्रो फार कमी बजेटमध्ये चांगले कामं करून देतं.
ते आपलं ते मीम आलं होतं बघा मागे, की ते लाडकी बहीण योजनेचं बजेट इस्रोच्या बजेटपेक्षा जास्त. आता हसण्यासारखं आहे, ते पैसे देऊन मत विकत घेतल्यासारखं पण आहे. पण मग अशा ज्या स्कीम्समध्ये जे आपण इन्व्हेस्ट करतोय, त्या ज्या बेनिफिट देणाऱ्या ठिकाणी जर तो पैसा इन्व्हेस्ट केला, तर जास्त फायदेशीर ठरेल. मग अशा ज्या स्कीम आहेत, आता व्हॉल्कॅनो इरप्शन आहे, ते जर मला पूर्वसूचना मिळेल, तर जास्तीत जास्त वित्त आणि मनुष्यहानी टाळली जाईल. भूकंपाची पूर्वसूचना मिळाली. इकॉलॉजिकल इम्बॅलन्स आहे, त्याची पूर्वसूचना मिळाली. आता वायनाडमध्ये बघा ते मागे लँडस्लाईड झालं. करेक्ट. आता ती जर पूर्वसूचना जर व्यवस्थित मिळाली पहिलेच, तर लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं जाईल ना. जीवित वित्त हानी आता पूर येतोय. पूर येताना मी माझ्या घरचं सोनं चांदी घेऊन नाही बाहेर पडणार ना, माझा जीव वाचत पळेल. जेवढं जाईल ज्याचं जाईल तेवढं. मग महागड्या वस्तू आहे त्याही घेऊन निघाल ना माणूस निघताना. पहिले जर निघायची वेळ आली तर. ह्या गोष्टी लक्षात घेणं इथे गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025. आता ही दरवर्षी येणारी पासपोर्ट इंडेक्सची रिपोर्ट आहे. आता हे एमपीएससीच्या दृष्टीने महत्वाची म्हणून ही न्यूज आपण ह्याच्यात ऍड केली. त्यामध्ये बघा भारताचा रँक जो 24 मध्ये 80 होता, तो ह्या वर्षी 85 झाला. म्हणजे आपली घसरण. आपला विजा 57-58 देशांमध्ये आपण विजा फ्री जाऊ शकतो. सगळ्यात चांगलं पासपोर्ट जर बघायला गेलं तर सिंगापूर आहे. 195 कंट्रीज मध्ये त्यांचं चालू शकते. आणि त्याच्यानंतर जर बघितलं जापान 193, नंतर युरोपियन युनियन आणि साऊथ कोरिया 192 कंट्रीज मध्ये विजा फ्री देते. युनायटेड नेशन मध्येच 194 कंट्रीज आहेत. टोटल 200च्या वर देश नाही आपल्या जगात. हे 195 देशामध्ये देतात. म्हणजे किती स्ट्रॉंग पासपोर्ट आहे त्यांचा. आणि आपलं पासपोर्ट किती 57-58 देशांमध्ये विजा फ्री जाते. हे जे इंडेक्स येतात असे, तर ते इंडेक्स थोडेफार एकदा नजरेखालून जरी घातले ना तरी भरपूर झाले. हे प्रीच्या दृष्टीने असतात, एमपीएससी आणि कंबाईनच्या दृष्टीने. युपीएससीच्या दृष्टीने तुलनेने कमी कामाचे येते. तुलनेने बरं का, अजिबात कामाचे नाही असं नाही म्हणायचं मला. तुलनेने कमी आहेत. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर सगळ्यात तळाशी असलेले देश पाकिस्तान, येमेन 103 स्थानावर आहेत. त्याच्यानंतर इराक, सिरिया आणि अफगाणिस्तान आहे. ज्यांचा पासपोर्ट सगळ्यात खराब आहे, की ते फार कमी देशामध्येच जात आहेत. आता ह्यामध्ये पण बघा ना, सिरियाची कंडिशन तिथल्या क्रायसिसमुळे, इराकची पण तशीच आहे, अफगाणिस्तानची पण तशीच. का? कारण की पॉलिटिकल इश्यूज तिथले. पाकिस्तान आणि येमेन मध्ये पण तीच स्थिती आहे. आणि सगळे आशिया खंडातलेच देश. खरंच आपली आशियाची परिस्थिती दाखवते. आपण म्हणतो की आफ्रिका गरीब आहे, पण ह्या इंडेक्स मध्ये बेटर आहे आफ्रिका आपल्यापेक्षा. गरीब असून पण बरं आहे ना. आपल्या इथे पॉलिटिकल क्रायसिस कितीच. आता मागे ब्रिक्सची समिट झाली बघा तेव्हा. इव्हन चायनाने आता ते ऍड नाही केलं, आपण ते पुढच्या वीक मध्ये ऍड करू. सार्क वापस रिवाईव्ह करायसाठी चायनाने एक प्रपोजल दिला होता, पण त्यात इंडियाला इग्नोर केलं. नेपाळनं डायरेक्ट हात काढून घेतले बाहेर. इंडिया नसेल तर आम्ही सार्क मध्ये व्यवस्थित करत नाही. का करत नाही? कारण की माहिती चायना पूर्ण कंट्रोल घेऊन घेईल. चायनाला बॅलन्स करायचं, चेक अँड बॅलन्स लागेल ना, तर मग इंडिया पाहिजेच तिथे, तेव्हा ते बॅलन्स राहील. आणि आता सार्क ते फक्त चायनाचा एक हातातला बाहुलं बनून जाईल. त्यामुळे नेपाळ तेवढं स्मार्ट गेम केला तिथं. म्हणजे अशा ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या लक्षात घेणं आपलं काम आहे. त्यामध्ये अजून पुढचं आहे बघा, ह्यामध्ये की सर्वात महागडा पासपोर्ट जर बघायला गेलं, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि युएसएचा आहे. सगळ्यात स्वस्त म्हटलं तर युएई, भारत आणि हंगेरी. ह्यामध्ये टॉप 10 कंट्रीज दिलेत बघा. आता त्या टॉप 10 मध्ये पण बघा 191 कंट्री मध्ये फिरू शकतो, जे टॉप 10 मध्ये आहेत. टोटल किती? आपले 103, जे सगळ्यात शेवटचं स्थान आहे. ते आपण 80 चे 85 वर आलो. जे 67 होतं ते 58 पर्यंत आलं आपलं. म्हणजे आपलं खराब झालं ना. आणि आपलं खराब होण्याचं कारण काय? इस्रायल पॅलेस्टाईन वॉर मधला आपला तटस्थ दृष्टिकोन. अजून युक्रेन मध्ये आपण जे म्हणतोय का तटस्थ. आता मागे बघा त्यात पूर्ण ड्रामा चालू आहे. पूर्ण काय म्हणताय की भारत, ब्राझील आणि चीन या 3 देशांवर टॅरिफ लागेल. कोण लावेल? युएसए. का? कारण की रशियाकडनं आपण तेल विकत घेतोय. आपण एकटं घेतोय का? युरोपियन कंट्रीजची नॅचरल गॅस कुठून येते? नॉर्डम पाईपलाईन कुठून येते? येतीच ना ते स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मधून येते. आणि स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मध्ये कोण देत आहे? रशिया देते. त्यावेळी आपले फॉरेन मिनिस्टर यांचा स्टँड किती एकदम झटकीपट होता. तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमची एनर्जीची नीड बघू, त्यानुसार आम्ही आमचं काम करू. बाकीचे पण देश विकत घेतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथे लक्षात घेणं गरजेचे आहेत. त्यानंतर बघा हे टॉप 10 जर बघायला, सिंगापूर, जापान, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, इटली, साऊथ कोरिया, स्पेन,
ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क हे सगळे युरोपीय आणि प्रगत राष्ट्र म्हणूनच आपण बघतो. इकॉनॉमिकली जर त्यांचं जर बजेट बघितला, त्यांची इकॉनॉमी जर बघितली तर ती आपल्यापेक्षा तुलनेने कमी आहे. पण तिथे जो आपला जीवनमानाचा दर्जा आहे तो आपल्यापेक्षा चांगला आहे. का? कारण की लिमिटेड लोकसंख्या आहे, लिमिटेड क्षेत्रफळ आहे आणि त्याच्यावर जे पायाभूत सोयीसुविधा मिळतात त्याचा जनता गैरवापर कमी करते. आपल्या इथे देऊनही गैरवापर करते जनता. बरोबर ना? दररोज सकाळचं कचऱ्याचं गाडीचं बेस्ट एक्झाम्पल आहे. पूर्ण शहरभर फिरते ती कचऱ्याची गाडी, तरी आपल्या शहरात इकडे तिकडे कचरा दिसतोच. आहेच की नाही बरं ह्या सगळ्या गोष्टी. रस्त्यांचा वापर नीट करतच नाही आपण. रॉंग साईडने जातोच. बरोबर. सिविक सेन्स ते छोटे छोटे पण ते देशाला राहणीमानाचा जीवनमानाचा दर्जा उंचावून देतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी. तेव्हाच लोक जातील ना देश फिरायला. आपल्या देशात आपण म्हणतो रिच कल्चर आहे, फिरायला सगळं सगळं आहे, मान्य आहे ही गोष्ट. सिविक सेन्स नाही ना लोकांमध्ये. फॉरेनर कोणी दुसऱ्या देशातला आला त्याला लुटलं जातं बऱ्याच वेळा. जिथे 10 रुपयाची वस्तू तिला जेवढी महाग विकल्या जाईल तेवढी विकून देतो आपण. करतोच की नाही ह्या गोष्टी. मग त्याच्याने मग अशा ज्या रँकिंग ज्या आहेत का तिथे आपण खाली येतो मग. त्याच्यामुळे तर ते इथे लक्षात घेणं गरजेचं आहे आपलं. त्याच्यानंतर बघा बॅलिस्टिक आणि हवाई संरक्षण प्रणालीमध्ये भारताची प्रगती. त्यामध्ये 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. लक्षात पृथ्वी सेकंड, अग्नी फर्स्ट. ते बॅलिस्टिक जे मिसाईल्स आहेत आपले ते आणि त्याच्यानंतर आकाश प्राईम नावाचं जे आहे जे लडाखमध्ये DRDOनी केलेलं आहे आपल्याला. आता DRDO जे काम करते आपली ते स्वदेशी बनावटीचं बॅलिस्टिक मिसाईल बनवलं जातं की जे जमीन ते हवा मारा करू शकतो आणि खडतर एरियामध्ये. लडाखचा एरिया ते रील मध्ये दिसतो तेवढा चांगला नाहीये. ते रील मध्ये ना थोडासाच व्हिडिओ बनवतात पण ते खूप खडतर आहे लडाख. मग ते का तिथे पायाभूत सोयी सुविधांचा अभाव आहे ह्याच गोष्टींमुळे. रस्ते काय एवढे चकाचक मोकळे दिसतात कारण की लोक वापरत नाहीये जास्त. आपल्या इथे बघा घाट बघा, आपला कोणता एखादा घाट बघा असा बनवा, असा पावसाळ्यात तिथे दरड कोसळेल. दरड नाही कोसळली तर लोक तरी ठोकून ठोकून त्याला खराब करून टाकतील. करतीलच की नाही. त्या पद्धतीचे आहेत. त्यामध्ये हे तिन्ही आपण एकदा लक्ष देऊ. त्याच्यामध्ये एकात्मिक मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने म्हणजे DRDOने विकसित केलेले एक कमी पल्ल्याचे जमिनीवर मारा करणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. त्याची मारक क्षमता 250 ते 350 किलोमीटर आहे. 250 ते 350 किलोमीटर म्हणजे हा खूप मोठा एरिया कव्हर करतोय ते. समजा लडाख मध्ये जर उभं केलं तर चायनाचा जिन्जियांग प्रांत तिथपर्यंत कव्हर होतोय. किती मोठा कव्हर करतंय हे क्षेपणास्त्र. मग त्या एरियामध्ये हे जमिनीवर मारा करतंय. म्हणून आपण ते लडाखच्या सपाट एरियामध्ये नेऊ शकलो आणि टेस्ट करू शकलो आपण. इथे टेस्ट करून फायदा आहे का बरं का हिमालयाच्या माउंटेन रेंजेस मध्ये? ते न्यायलाच फजिती होणार ना. मागे बघा ते आलं होतं बघा, उत्तराखंड परियोजना होती. चारधाम परियोजना, उत्तराखंड मधले चारधाम आहे का ते वाढवण्याची परियोजना होती. त्यामध्ये BRO काम करणार होतं, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, की तो रस्ता रुंदीकरण करणार होतो. त्यावेळेस NGOजने ऍक्शन्स घेतले का? कारण की हिमालयन इकोसिस्टीम एवढा मोठा रस्ता सस्टेन नाही करू शकत. तुम्ही टनल वगैरे बनवा ते तरी बेटर आहे एका प्रकारे. मग त्या पद्धतीने मग वेगवेगळे टनल्स बनवायला लागलो आपण हिमालयन रिजन्स मध्ये. बनवायला लागलो की नाही. मग त्या गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे की पायाभूत सोयी सुविधा व्यवस्थित द्यायच्या आणि ह्या गोष्टीवर आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं तर अग्नी 1 जर आपण पाहिलं तर DRDOने विकसित केलेलं हे 700 ते 900 किलोमीटर अंतराचे अणुसक्षम आणि कमी ते मध्यम पल्ल्याचं आहे. ॲटॉमिक एनर्जी कॅरी करू शकतं, हे ॲटम बॉम्ब कॅरी करू शकतं. त्याची मारक क्षमता किती जास्त आहे आपल्यासाठी. मागे बघा आपलं ब्रह्मोस रिकामा जाऊन पडलं होतं पाकिस्तान. जस्ट इमॅजिन त्याच्यामध्ये काही क्षेपणास्त्र असली असते तर डिस्ट्रॉय झाल्यासारखं होतं. आता आपण ते रिसेंटली ऑपरेशन सिंदूर केलं. बरोबर, त्याच्यावर काउंटर अटॅक करण्याचा जेव्हा प्रयत्न झाला, वैष्णोदेवीचं टेम्पल असेल, बाकीचे काही धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करण्याचे जे प्रयत्न झाले, आपली S-400 जे आपण रशियाकडनं विकत घेतलं, US चे सँक्शन बाजूला ढकलून लावायचे सँक्शन, आम्ही S-400 घेणार. कामी आलं की नाही S-400? अशा ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, जे काही शस्त्र आहेत जे कामी येऊ शकतात, ते स्वदेशी बनावटीचे असणं आपल्यासाठी फार गरजेचे आहे. बाहेरून विकत घेणं आणि स्वतः बनवणं ह्यात खूप फरक असतो. स्वतः बनवलं म्हटलं त्यातली छोटी गोष्ट आपल्याला माहित असते. बाहेरून जर आपण विकत घेतली त्यात थोडा जरी काही बिघाड आला
आपल्याला ते दुसऱ्या देशाच्या लोकांना बोलवावं लागतं की या बाबा हे सुधरवून द्या. मागं बघा ते केरळमध्ये युकेचं ते प्लेन आलं होतं फायटर जेट. काय तर म्हणे फ्यूल संपलं म्हणे. किती सेन्सलेस बोलणं आहे बरं का ते. फायटर जेट टेक ऑफ करायच्या पहिले फ्यूल बघत नाही का? ते का होतं की फक्त बघायचं होतं भारताची रेडार सिस्टीम किती चांगली, किती लवकर डिटेक्ट करू शकते. ते टेस्ट करायचं. नॉर्थ साइडने टेस्ट करू शकत नव्हते कारण की रिसेंटली ऑपरेशन सिंदूर झालेलं. कुठून केलं? सी रूटने. करतो कोणी? युके. युकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून वापरतो कोणी? यूएस. हा एवढा मोठा ग्लोबल पॉलिटिक्स आहे. आणि अमेरिका का करतं? कारण की ट्रम्प यांचं स्टेटमेंट आलं होतं बघा, सीज फायर युएसए भारत आणि पाकिस्तानमध्ये लावतो. आणि आपण काय म्हणतो? तुमचा काय रोल याच्यात? आम्ही आमचं बघून घेऊ. एवढं ॲरोगंटली जर वर्ल्ड लेवलवर उत्तर दिलं जात आहे तर मग यांच्याकडे काहीतरी आहे चांगलं. तर ते काय आहे तर असं चेक करायचं. नेटो अलायन्स अशी कामं येतात. म्हणून नेटो आज पण कामाचं आहे अमेरिकेचं. या छोट्या-छोट्या गोष्टी पण हे खूप मोठं राजकारण चालतं याच्या मागे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर पुढचं बघा आकाश प्राईम हे अपग्रेडेड आवृत्ती आहे आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सीवर काम करते. ते एक प्रकारे रडारचंच काम करेल ना हे पूर्णतः. पुढून जर आणि लडाख साईडला कोणाची बॉर्डर आहे? चायनाची बॉर्डर आहे. तिथं अपडेटेड राहतील ना पाकिस्तानच्या तुलनेत. तिकडून जास्त आपल्याला धोका आहे. मग तिथे अशा अपडेटेड एरिया असणं आणि अपडेटेड आपले बॅलिस्टिक मिसाईल्स असणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्यामुळे मग आकाश प्राईम आपल्याला महत्वाचं आहे. आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी प्रणाली आहे. कोण? आकाश प्राईम. आणि पृथ्वी आणि अग्नी काय आहे? जमिनीवरून जमिनीपर्यंत मारा करणारी आहे. पृथ्वीची मारक क्षमता अग्नीची मारक क्षमता आपली 250 ते 350. पृथ्वीची मारक क्षमता 800 ते 900. आणि ह्याचा जमिनीवरून काम करतं. आणि त्याची जर आपल्याला बघितलं तर 25 ते 30 किलोमीटर पर्यंत अंतराचं जे आहे त्याला ते हिट करू शकते. आणि 4500 मीटर उंचीवर पण काम करू शकते. हे सगळ्यात महत्वाची त्याची अचिव्हमेंट आहे. कारण की तिथले हिमालयन इकोसिस्टीम जे आहे ती फार खडतर आणि समुद्र सपाटीपासूनची त्याची उंची. त्या वातावरणात ह्याचं काम होणं फार गरजेचं आहे. त्यानंतर बघा आपला शेवटचा टॉपिक आहे दीपक बागल यांची अटल इनोव्हेशन मिशन संचालक म्हणून नियुक्ती. आता इथे इनोव्हेटिव्ह आयडियाज ज्या आहेत वेगवेगळ्या त्या आपल्याला पाहिजेत आपल्या देशाला. त्यांचे संचालक म्हणून दीपक बागल यांची नियुक्ती होती. त्यामध्ये जर बघायला गेलं तर हे नीती आयोगाने सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये गुंतवणूक प्रोत्साहन, बँकिंग, धोरण सल्लागार आणि संस्थात्मक विकास जे आहेत त्याच्यावर भर दिला जाईल मुख्यतः. आणि आता त्या संस्थात्मक विकास जर करायचा असेल तर आपल्याला संस्थात्मक विकास करायचा म्हटलं असं पूर्ण एक वातावरण तयार करून द्यावं लागेल की जे सगळ्या गोष्टीवर कामी येईल. आता आपण पण आपले NEP बघतो, न्यू एज्युकेशन पॉलिसी. त्याच्यात आपल्याला काय भर दिलेला आहे की पुस्तकी किडा नाही बनवायचा विद्यार्थ्यांना. ह्युमॅनिटीजच्या विद्यार्थ्यांना सायन्सचे पेपर शिकवणं, सायन्सच्या, इकॉनॉमीच्या, टेक्निशियन बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना ह्युमॅनिटीजचे विषय शिकवणं कॉलेजमध्ये. स्कूलमध्ये पण त्यांना ते VCSचे कोर्स आहेत बघा, स्किल कोर्स आहेत, करिक्युलम ऍक्टिव्हिटीचे CC म्हणून कोर्स ऍड केला जातो. आहे की नाही बरं का आपल्याला शाळा कॉलेजमध्ये हे कोर्स? काय आहेत हे? स्किल डेव्हलप व्हावं विद्यार्थ्यांमध्ये. म्हणजे काय? फक्त सरकारी नोकरीच्याच मागं नको लागू बाबा, काहीतरी रिलेटिव्ह काम कर. असंच आहे ना? सगळ्यात शार्क टँकमध्ये जाऊन सगळ्यांनीच काहीतरी बिझनेस स्टार्टअप खोला. कारण की प्रत्येकाला रोजगार देणं भारताला परवडणार नाहीये आणि भारत करू पण नाही शकणार. त्याला खूप बजेट लागेल आणि तेवढं बजेट आपल्याकडे नाहीये सध्या. आपण म्हटलं की आपण ह्याला सरप्लस करतो इकॉनॉमीमध्ये, तिसरं बनतोय, चौथं बनतोय, पाचवं बनतोय, किती बना खाणारी तोंड वाढताच आहे ना आपल्या देशातली. त्यांना ते पूर्ण पर कॅपिटा इन्कम फार कमी आहे आपलं. लिव्हिंग स्टँडर्ड फार लो आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्यावरच चालू आहे कितीतरी लोक. शिक्षण आरोग्याचा विचार पण नाही करत ते. मनोरंजन दूरची गोष्ट आहे त्यांच्यासाठी. आजही आपल्या देशामध्ये कितीतरी लोक असे की त्यांना 2 वेळचं जेवण नाही भेटत. आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी? मग त्यामुळे इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत की वेगवेगळ्या आयडियाज वगैरे द्या. ते आहे बघा ते सोनम वांगचुक वगैरे आहेत लडाखमधले. त्यांचे जर ते स्कूल वर्कशॉप वगैरे जर बघितलं किती इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत बरं का तिथे. ह्या वस्तूपासनं मग ते रिसायकल वगैरे करून काहीतरी नवं. मग अशा ज्या आयडियाज आहेत ह्या आणा भारत सरकारचे अटल इनोव्हेशन जे आहे ह्या पोर्टलवर तुम्ही द्या, जमा करा, तुम्हाला फंड मिळेल त्याच्यातनं. तुम्हाला स्पॉन्सर करतायत हे स्टार्टअप करण्यासाठी. तर मी एखादा स्टार्टअप खोललाय, सुरुवातीला मी एकटं काम करेल का? कारण की मला गॅरंटी नाही ते विकलं जाईल, नाही विकलं जाईल. करेक्ट? मग आता त्याच्यानंतर जर मला जर चांगलं ग्रो करतोय माझा बिझनेस, मी 1-2 जण हायर करेल ना कामं करण्यासाठी, मार्केटिंगसाठी हायर करेल, रॉ मटेरियलवर प्रक्रिया करण्यासाठी काम करेल ना मी हायर 2-4 लोक. त्यांना त्याच्यातनं रोजगार मिळेल.
अशातनं पूर्ण ते ग्रो अप होईल. मग त्यासाठी अटल इनोव्हेशन जे आहे ते जे नवोपक्रम जे आहेत, नवीन नवीन जे आयडियाज आहेत त्यांच्यासाठी काम करेल. आणि हे नीती आयोगाने 2016 पासून लॉन्च केले अटल इनोव्हेशन मिशन. त्याचे नवीन प्रमुख निवडले गेले दीपक बागल, म्हणून हे न्यूज मध्ये होतं आपण. ते इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये बघा आता रिसेंटली आता एवढ्या 1-2 महिन्यामध्ये ज्या नियुक्ती झाल्यात त्या कंबाईनच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत बघा. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधांशु मित्तले, आयसीसीचे नवीन सीईओ संजोग गुप्ता, AIIB जे आहे आपल्या आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक जीओजीआयजी हे चायनाचे आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं आरपीएफचे महासंचालक सोनाली मिश्रा, भारतीय मानक ब्युरो जे दक्षिण प्रादेशिक कार्यालय उपमहासंचालक जे सार्क वगैरे आहे का तिथले, तर तिथे मीनाक्षी गणेशन म्हणून आहे. LICचे नवीन MD आणि CEO आर दोराईस्वामी आहे. त्याच्यानंतर जर गिफ्ट सिटी व्यवस्थापकीय संचालक आणि समूह CEO संजय कोल आणि अटल इनोव्हेशन मिशनचे दीपक बागल. आता ह्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला जर काही असेल ना तर गिफ्ट सिटी आहे बघा, ते गांधीनगरमध्ये आहे का गुजरात. कारण की गिफ्ट सिटीमध्ये काय की वेगवेगळे आपण हब बनवायचं आहे आपल्याला भारताला इन्व्हेस्टमेंटचं FDIचं. त्यामुळे गिफ्ट सिटी आपल्यासाठी इम्पॉर्टंट. फक्त गुजरातमध्ये बनलंय त्याच्यामुळे गांधीनगरमध्ये हेडक्वार्टर तेवढंच इम्पॉर्टंट नाहीये. पूर्ण भारतामध्ये इनोव्हेटिव्ह आयडियाज पाहिजेत, वेगवेगळे स्टार्टअप्स पाहिजेत, वेगवेगळे बिझनेस कसे भारतामध्ये FDI कसा येईल, वेगवेगळ्या कंपन्यांचे मल्टीनॅशनल कंपन्यांची गुंतवणूक कशी येईल त्यावर ते काम करतात. मग ह्या 2-3 गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या. आता यावर बघा काही प्रश्न होते ते एकदा लिहायचं होतं का ते बरं लिहून. आता रिसेंटली एवढे 1-1.5 महिन्यात ज्या नियुक्ती झाल्या होत्या का त्या तिथं मेन्शन केलेल्या आहेत. तर त्यातल्या कितीतरी ज्या थोड्या इम्पॉर्टंट नव्हत्या आपल्या पेपरच्या दृष्टीने त्या स्किप केल्यात. वाटल्यास याचं PDF ग्रुपवर टाकून देईल मी, तर मग तुम्ही ते एकदा PDF पण बघून घेशाल. चला सर्वांचं झालं का? जो पुढे क्वेश्चन आहे 3 तेवढे एकदा बघा सॉल्व्ह करता येत आहेत. भारतीय उपराष्ट्रपती पदाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या व कोणतं विधान योग्य आहे ते सांगा. पहिलं विधान आहे बघा, उपराष्ट्रपती हे पद भारताने कॅनडाकडून घेतलं. दुसरं, कलम 71 जे आहे ते उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे. तर यामधलं